नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकार येतात आणि जातात, मात्र प्रशासन यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यातच देशाचं हित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेतून काम करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा ठरला अव्वल, पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम पुरस्कार प्रदान. देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड. 3 महापालिकांच्या मतमोजणीत सत्ताधाऱ्यांना धक्का, लातूरात भाजपाची मुसंडी तर चंद्रपुरात भाजपा अग्रेसर. परभणीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडत काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल. सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून उस्मानाबादेत सुरू होणार. 3 दिवस नाट्यरसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी. आणि देवदर्शनावरून परतत असताना सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं झालेल्या दुर्दैवी अपघातात 7 जण ठार तर 5 जखमी. आता सविस्तर वृत्त. प्रथेनुसार सरकार येतात आणि जातात, मात्र प्रशासन व्यवस्था कायम राहते. या व्यवस्थेत काळानुरूप बदल करणं अपेक्षित असतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. 11व्या नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रशासन यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यातच देशाचं हित असल्याचं पंतप्रधानांनी उपस्थित सनदी अधिकाऱ्यांना सांगितलं. साधारण 20 वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. जनतेसाठी सरकार हाच एकमेव आधार होता. आता परिस्थिती बदलली असून जनतेसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असं ते म्हणाले. सामान्य मानवी के जीवन में गत 15-20 साल में एक अल्टरनेट उपलब्ध हुआ है. अब अल्टरनेट उपलब्ध होने से कारण सरकार नाम की व्यवस्था की और सरकार में बैठे हुए लोगों की और विशेष करके सिविल सर्विस से जुड़े हुए लोगों की जिम्मेवारी आज से 20 साल पहले थी, उससे ज्यादा बढ़ गई है. कार्य बोझ नहीं बढ़ा है, चुनौती बढ़ी है. कार्य के बोझ के कारण कठिनाइयां नहीं पैदा हुई है, चुनौतियों की तुलना में खड़े रहने में कमी पा रहे हैं. कोई भी व्यवस्था स्पर्धा में होनी ही चाहिए और वही क्वालिटेटिव चेंज लाने के लिए बहुत बड़ा रोल प्ले करती है. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा असणं आणि गुणात्मक परिवर्तन होणं आवश्यक आहे. तुलनात्मक व्यवस्थेतच पुढे जाण्याची संधी मिळते, असं पंतप्रधान म्हणाले. सरकारी अधिकाऱ्यांनी समाज माध्यमांचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी नव्हे तर निरनिराळ्या योजना आणि प्रकल्पांच्या प्रचारासाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सनदी अधिकाऱ्यांनी सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावानं काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. खरं पाहता देशातल्या सनदी अधिकाऱ्यांवरच्या कार्यभारात वाढ झालेली नसून आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. मात्र कार्यशैलीत बदल केल्यास आव्हानांचं रूपांतर संधीमध्ये होऊ शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. जितना जल्दी हम हमारी कार्यशैली को बदले, हम हमारे सोचने के तरीके को बदले, जितना जल्दी हम रेगुलेटर के मिजाज से निकल करके एक एनेबलिंग एंटिटी के रूप में डेवलप होंगे तो ये चुनौती अवसर में पलट जाएगी. जो आज हमें चुनौती लग रही है वो अवसर बन जाएगी. केवळ प्रशासक म्हणून न राहता जनतेच्या हितासाठी एक समर्थ घटक म्हणून कार्य केल्यास 2022 पर्यंत भारत हा जगातील एक महासत्ता ठरेल, असं ते म्हणाले. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारचे विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे तसंच केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनाही पंतप्रधानांच्या विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल ठरला असून आज पंतप्रधानांच्या हस्ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमात देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गौरवण्यात आलं। यामध्ये महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत 30,000 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत। यासाठी राज्य शासनानं 120 कोटी रुपये खर्च केले आहेत। मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेततळी तयार करण्यात आली आहेत। उत्तम कौशल्य प्राप्त केलेल्या भारतीयांनी अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीत योगदान दिलं असून व्हिसाबाबत सध्याचंच धोरण पुढे सुरू ठेवणं दोन्ही देशांच्या हिताचं आहे, असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे। जेटली यांनी आज अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी H-1B व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला। H-1B व्हिसा मुद्द्यावर अमेरिकेनं आढावा प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असं रॉस यांनी स्पष्ट केलं। उच्च कौशल्यप्राप्त व्यावसायिकांना प्राधान्य देणं हे प्रशासनाच्या गुणवत्ता आधारित इमिग्रेशन धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं रॉस यांनी सांगितलं। लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत। सध्याचं चित्र पाहता लातूरमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला असून भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। 70 जागा असलेल्या लातूर महानगरपालिकेत भाजपानं 0 जागेवरून 41 जागांपर्यंत मजल मारली, तर काँग्रेसची 49 जागांवरून 28 जागांवर घसरण झाली आहे। लातूरात शिवसेनेला आणि MIMला खातंही उघडता आलेलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली आहे। सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत दिसत होती, मात्र लातूरकरांनी भाजपाला कौल दिला। आमदार अमित देशमुख यांना हा हादरा असून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची किमया लातूरच्या निकालातून दिसून आली। चंद्रपुरातही काँग्रेसची सत्ता उधळून लावण्यास भाजपाला यश येताना दिसतंय। चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांपैकी भाजपाला 31 जागांवर, काँग्रेसला 12, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत। चंद्रपूरच्या विद्यमान महापौर राखी कंचलवार आणि उपमहापौर वसंत देशमुख विजयी झाले आहेत। चंद्रपुरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। 2012च्या निवडणुकीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेत 26 जागा मिळवत काँग्रेसनं सत्ता स्थापन केली होती, मात्र मधल्या कालावधीत भाजपानं काँग्रेसचे 12 उमेदवार फोडून सत्ता स्थापन केली होती। या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या जागांमध्येही खट झाली आहे। परभणी महानगरपालिकेत मात्र काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देत 22 जागा मिळवत आघाडी घेतली आहे। 2012च्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय खट होताना दिसत आहे। आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार परभणीत काँग्रेस 22, राष्ट्रवादी काँग्रेस 8 तसंच शिवसेना आणि भाजपा प्रत्येकी 6 जागांवर आघाडीवर आहेत। परभणी महानगरपालिकेत काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून काँग्रेस बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा झटका बसला आहे। 2012च्या तुलनेत भाजपाला अधिक जागा मिळाल्या असून शिवसेनेला मात्र नुकसान सहन करावं लागलं आहे। परभणी महापालिकेच्या 65 पैकी आतापर्यंत 53 जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात काँग्रेसला 31, भाजपाला 8, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 7, तर अपक्षांना 2 जागांवर विजय मिळाला आहे। विशेष म्हणजे विद्यमान महापौर संगीता वडकर यांचे पती राजेंद्र वडकर यांचा दारुण पराभव झाला आहे। अग्निशमन दलातल्या जवानांच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप आणि अग्निशमन सेवा पदक प्रदान समारंभ पाटील यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते। या प्रबोधिनीकरता राज्य शासनानं पालघर जिल्ह्यातल्या विराथन खुर्द इथं 12.5 एकर जमीन दिली असून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। काही वेळा नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागत असलं तरी योग्य काळजी घेतली तर आग आणि अन्य कृत्रिम आपत्तींची तीव्रता कमी करता येऊ शकते। विविध आपत्तींमध्ये हे जवान जीवाची बाजी लावून नागरिकांचं रक्षण करतात, असे गौरवोद्गार पाटील यांनी यावेळी काढले। अग्निशमन दलातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं राहील, असंही पाटील यावेळी म्हणाले। तुळजाभवानी, श्री संत गोरा कुंभार तसंच ऐतिहासिक परांडा किल्ला, नळदुर्ग किल्ला, धाराशिव लेणी तसंच कल्याण स्वामी मठ अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेल्या उस्मानाबाद इथं 97 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून सुरू होत आहे। तुळजाभवानी क्रीडा संकुलात सुलभा देशपांडे नाट्यनगरीत हे 3 दिवसीय नाट्य संमेलन होणार आहे। नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद
ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर भूषवणार आहेत। संमेलनाची वातावरण निर्मिती व्हावी या उद्देशाने गेले 4 दिवस व्यावसायिक नाटकांचा आस्वाद उस्मानाबादकरांनी घेतला। आज दुपारी नाट्यदिंडीनं संमेलनाची सुरुवात होणार आहे। या जिल्ह्यातल्या ऐतिहासिक तसंच पर्यटन स्थळांची विविध वैशिष्ट्ये दाखवणारे चित्ररथ असतील। तसंच पारंपरिक वेशभूषेत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या नाट्यदिंडीत सहभागी होणार आहेत। संमेलनाच्या उद्घाटनाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि आमदार सुजित सिंग ठाकूर उपस्थित राहणार आहेत। या नाट्य संमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कलाप्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे। तत्पूर्वी आज दुपारी उस्मानाबादमध्ये नव्यानं बांधलेल्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं। रंगभूमीचं उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते झालं। संमेलनाच्या निमित्तानं षडयंत्र या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नव्यानं बांधलेल्या नाट्यगृहात सुरू आहे। उस्मानाबादमध्ये तीव्र उन्हाळा असूनही प्रेक्षकांचा संमेलनाला भरघोस प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येत आहे। 8-9 संमेलनं अटेंड केलेली आहेत, त्यामुळे मला त्याच्यातली आवड असल्यामुळे मी 16 तारखेपासून मी इथे कार्यक्रम सगळे अटेंड करतोय। इथे उत्स्फूर्त प्रतिसाद आता मिळतोय। इथले स्थानिक नागरिक सगळे इथे प्रचंड गर्दी करतायत। माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून दिल्याबद्दल आनंद होत आहे अशा भावना 97व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी खास दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत। संमेलनाआधी सावरकर यांनी दूरदर्शनला मुलाखत दिली। गेली 62 वर्ष रंगभूमीवर आपण सलग काम करत असून काम करत असतानाच संमेलनाध्यक्षपद मिळवणारे आपण एकमेवच असू असं ते म्हणाले। अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कलावंत आणि प्रेक्षकांशी संबंधित काही सूचना आपण मांडणार आहोत, त्या पूर्ण झाल्या तर मला या पदाचा खरोखर आनंद होईल असं सावरकर यांनी सांगितलं। ग्रामीण भागात नाटक पोचावं याचा अर्थ असा की ग्रामीण भागातून जर अशा तऱ्हेची संमेलनं झाली तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाटक म्हणजे काय हा विषय पोचतो। पण मी स्वतः कोकणातून ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे मला ग्रामीण भागात संमेलन होतं याचा मला फार अत्यंत आनंद झाला। याचं कारण असं आहे, शहरातून अनेक गोष्टी बघायला मिळतात। इथे या आपल्या ग्रामीण भागामध्ये खेडपाडं असं मी म्हणणार नाही, परंतु ग्रामीण भागात जिथे रस्ता तिथे एसटी हे जसं एक एसटी महामंडळाचं ध्येय आहे, तसं माझं म्हणणं असं आहे की जिथं वस्ती तिथं नाटक असं झालं तर नाट्यकलेचा खरा प्रसार होईल। आणि या खेड्यापाड्यातल्या होणाऱ्या नाटकाने आमची रंगभूमी आज जिवंत आहे। आणि म्हणून ग्रामीण भागात नाटक संमेलन होणं हे मला जास्त नाट्य परिषदेचं आणि उस्मानाबादच्या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं। मी 40 वर्ष ते 45 वर्ष संमेलनाला मी हजर राहतोय, पण त्यावेळेला त्या संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केलेल्या सगळ्या गोष्टी पुढे होतात की नाही हे मी कधी पाहिलं नाही। आणि कार्यकाल आता कमी पडतो का? मुळातच 1 वर्षाचा अवधी असतो, त्यातून 3-4 महिने संमेलन उशिरा झाल्यामुळे गेलेले आहेत, 7 ते 8 महिने माझ्या हातात आहेत। पण हे मला कमी पडतील असं मला काही वाटत नाही। याचं कारण मी किती काम करू शकणार आहे, माझी किती शक्ती आहे, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण कपॅसिटी म्हणतो ती किती आहे याचा मला स्वतःला अंदाज आहे। त्यामुळे या मिळालेल्या कालाचा कसा उपयोग करायचा हाच प्रश्न माझ्यासमोर आहे। मुळात माझ्या मते मी 40 वर्ष नाट्य परिषदेवरही काम केलेलं आहे, नियामक मंडळावर। त्यामुळे नाट्य परिषद करते हे नाटकाच्या व्यवसायाला पूरक असंच काम करते। आणि आमच्यासारख्या नटांचं काम एवढं एकच आहे की त्यांच्या सगळ्या चांगल्या कार्याला पाठिंबा देणं आणि कुठे त्यांच्या हातून काही एखादी गोष्ट राहत असेल तर ती त्यांच्या नजरेत आणून देणं। 29वा अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन आजपासून ठाण्यात सुरू होत आहे। या संमेलनाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते आज संध्याकाळी होणार आहे। भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसंच अनेक खासदार आमदारांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनात सावरकरांचे विचार आणि साहित्यावर आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। संमेलनात सावरकर ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक विचार करत आहे असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं।
पॅन्थर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठवले यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पॅन्थर संघटनेनं दलित समाजाच्या प्रगतीसाठी अथक कार्य केलं. नामदेव ढसाळ यांच्यासारख्या नेतृत्वाखाली ही चळवळ जिवंत राहिली. या चळवळीतून आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले, असं आठवले म्हणाले. राज्यात स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 3 महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातल्या 13 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं काम सुरू झालं आहे. या संदर्भात घ्यायची काळजी आणि उपाययोजनांची माहिती देण्यासाठी अहमदनगर इथं काल एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत खासगी आणि सरकारी क्षेत्रातले 175 डॉक्टर सहभागी झाले होते. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे इन्फ्लुएन्झा AH1N1 या विषाणूंचा फैलाव होतो, तसंच स्वाईन फ्लूवरील उपचारांना विलंब झाल्यानं आजार बळावतो, असं राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितलं. आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनीही स्वाईन फ्लू होऊ नये याबाबत काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये अंगदुखी, ताप येणे, सर्दी, पडसे, क्वचित जुलाब अशी लक्षणे आहेत. यापैकी ज्या रुग्णाला 2 दिवस उपचार करूनही प्रतिसाद मिळत नाही, त्या रुग्णाला जर टॅमिफ्लू नावाचे औषध हे 5 दिवस दिले की 100% हा आजार बरा होतो. ज्या रुग्णास स्वाईन फ्लू झालेले आहे अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, हस्तांदोलन करणे किंवा शिंकताना खोकताना तोंडासमोर रुमाल धरणे असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे. राज्यातल्या उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागून उद्योग क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीच्या वतीनं नाशिकमधल्या अंबड इथं राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार हे या परिषदेचे संयोजक असून राज्यातल्या 150 प्रतिनिधींनी यात भाग घेतला आहे. नाशिक महानगरपालिका आणि भाजपाच्या सहकार्यातून उद्योजक नाशिककरांना हव्या असलेल्या सर्व सोयी दिल्या जातील अशी ग्वाही नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी या परिषदेत दिली. मेक इन इंडिया या अभियानानुसार उद्योजकांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही आघाडी प्रयत्न करेल असं आश्वासन पेशकार यांनी यावेळी दिलं. मेक इन इंडिया या उपक्रमाला अधिक बळ मिळावं आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस उद्योग करण्याची सुलभता वाढावी आणि त्याचं वातावरण एक चांगलं निर्माण व्हावं अशा या प्रमुख उद्देशाने हा इव्हेंट या ठिकाणी घेण्यात आला. आणि या राज्य परिषदेच्या निमित्ताने या सर्व उद्योजकांना एक नवीन योजना, सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती सगळी करून देण्यात आली. आणि सगळ्या सरकारच्या योजना ह्या तळागाळातल्या छोट्यात छोट्या उद्योगापासून ते मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी उद्योग आघाडी कशी कटिबद्ध होईल या प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सामूहिक शेती करून उत्तम दर्जाच्या केळीचं उत्पन्न घेण्यात यश मिळवलं आहे. त्यांची ही केळी विदेशात निर्यात होऊ लागली आहेत. त्यातून या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं केळीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. या वर्षापासून शहादा तालुक्यातल्या ब्राह्मणपुरी आणि सुलावडा इथल्या 40 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुमारे 300 एकर शेतजमिनीवर सामूहिक शेती केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच सेंद्रिय जैविक खतांचा आणि ठिबक सिंचनाचा वापर करून उत्तम दर्जाचं निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेतलं आहे. कोल्हापूर येथील धरतीधन कंपनी जी एक्सपोर्ट करते त्याचं मार्गदर्शन घेऊन केळीवर ट्रीटमेंट केली आणि आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं. उत्तम दर्जाचं आमची केळी आज विदेशात आम्ही पाठवतोय आणि आम्हाला चांगलं मोबदला मिळतो. केळीची विशिष्ट रसायनाद्वारे स्वच्छता करणं, ओलावा काढणं, पिशवीत भरणं आदी प्रक्रिया त्याच ठिकाणी केल्या जात असल्यामुळे केळी जास्त काळ टिकणं शक्य होतं. खरेदीदार कंपनी शेतातच केळीच्या लांबीनुसार 13 आणि 7 किलोग्रॅम अशा 2 प्रवर्गात केळीची पॅकिंग करत आहेत. पॅकिंग केलेली केळी मुंबईतल्या कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवली जातात. तिथून ती इराण, इराक, दुबई, मस्कत या देशांमध्ये निर्यात केली जातात.
आम्ही इथं धरती कृषी संवर्धन प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कोल्हापूरच्या कंपनी थ्रू इथं आम्ही काम करतो। इथं आम्ही शेतावरती केळी पॅकिंग करतो आणि इथून मुंबईला पाठवतो। तिथं आपलं कोल्ड स्टोअर आहे, तिथून तो माल पूर्ण बाहेरच्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट होतो। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सामूहिक शेती केल्यानं उत्तम प्रतीच्या केळीचं उत्पादन घेणं शक्य झालं आहे। त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना नफा होताना दिसत आहे। फळबागायती शेतकऱ्यांचा हा सामूहिक उपक्रम शेती पद्धतीत प्रगती साधणारा तर ठरला आहेच, शिवाय इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे। 22 एप्रिल हा दिवस दरवर्षी वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। उद्या साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचं औचित्य साधून मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हॉलवे फाउंडेशन यांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पृथ्वीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या फाउंडेशननं यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय शिबिर आणि कार्यशाळा अशा विविध योजनांची माहिती दिली। चित्रपट अभिनेता जॅकी भगनानी, अभिनेत्री ट्युलिप जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। मान्यवरांनी पर्यावरण रक्षण आणि मानवी जीवन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। अनियमित वीज पुरवठा, वीज खंडित होणं, तसंच वीज जोडणी, वीज देयकं वेळेवर न मिळणं यासारख्या नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही होण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातून करण्यात आली। या माध्यमातून नागरिकांच्या महावितरणबद्दलच्या तक्रारी त्वरित सोडवण्यात येतील अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पुण्यात काल ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण, महापारेषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। विजेच्या समस्यांचं तत्काळ निराकरण होण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधत तक्रार दाखल करता येईल। सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं आज पहाटे टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत। जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात दगावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले असून ते देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। सातत्यानं वाढणारं तापमान आणि निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा असं आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे। उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनानं गेल्या वर्षी जनसामान्यांकरता तयार केलेल्या उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेचा लाभ 30 लाख नागरिकांना झाला होता। नागपुरात एप्रिल ते जून या काळात 43°C पेक्षाही अधिक तापमान असतं, त्यामुळे या 3 महिन्यात मृत्यूचं प्रमाणही जास्त असल्याचं आढळून आलं आहे। यंदाही शासनानं 36,124 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि इतर सदस्यांना प्रशिक्षण दिलं आहे। नागपूर शहरात 429 ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून बॅनर्स, फलक आणि इतर माध्यमांच्या सहाय्यानं जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। हवामान देशाच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। जनतेला उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांना सध्या उन्हाचा भीषण चटका सहन करावा लागत आहे। देशात आज सर्वाधिक तापमान राजस्थानातल्या चुरू इथं 46.4°C इतकं नोंदवण्यात आलं। राज्यातही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे। ब्रह्मपुरी, गोंदिया, अकोला, यवतमाळ या शहरांमध्ये पाऱ्यानं 44 अंशांचा आकडा पार केला आहे। राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं 45.2°C इतकं नोंदवलं गेलं। नागपूर आणि वर्ध्यातही 45°C तापमान काल नोंदलं गेलं। विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेपासून सुटका होण्याची आणखी 24 तास तरी शक्यता नाही असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सरकार येतात आणि जातात, मात्र प्रशासन यंत्रणा सुरळीतपणे चालवण्यातच देशाचं हित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेतून काम करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देश पातळीवर जालना जिल्हा ठरला अव्वल, पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम पुरस्कार प्रदान। देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या मागील त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड। 3 महापालिकांच्या मतमोजणीत सत्ताधाऱ्यांना धक्का, लातूरात भाजपाची मुसंडी तर चंद्रपुरात भाजपा अग्रेसर।
परभणीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल. सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून उस्मानाबादेत सुरू होणार. 3 दिवस नाट्यरसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी. आणि देवदर्शनावरून परतत असताना सांगली जिल्ह्यात आगलगाव फाटा इथं झालेल्या दुर्दैवी अपघातात 7 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.